धुळे चाळीसगाव रोड परिसरात अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, 7 सिलिंडरसह साहित्य जप्त. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने धुळे शहरात मोठी कारवाई केली आहे. चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर धाड टाकून 7 गॅस सिलिंडर आणि रिफिलिंगचे 2 पंप जप्त करण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आणि वाहनांमध्ये अवैध पद्धतीने गॅस भरणारे या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अमोल डेअरीच्या मागील परिसरात अत्यंत धोकादायक रीतीने हे रिफिलिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता घटनास्थळी अवैध साठा आणि साहित्य आढळून आले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का याचा तपास प्रशासन करत आहे. नागरिकांनी अशा अवैध आणि जीव घेण्या व्यवसायांची माहिती प्रशासनास द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसओ साहेबांच्या आदेशानुसार अमोल डेअरीच्या मागे इथं रिफिलिंग होत होतं गॅस सिलेंडरचं अवैध. त्याच्यावर आम्ही आता धाड टाकण्यात आली आहे. त्याच्यामध्ये 7 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि 2 रिफिलिंगचे पंप जप्त केलेले आहेत. आता त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन लगेच कारवाई होईल. मॅडम आपलं काय नाव, काय आपला पद काय मॅडम? डीएसओ अर्चना भगत. आपलं पद काय मॅडम? सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत. ओके.